नमस्कार. दिनांक 21 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे, बरे आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल. चिंतोपंतांना महाराजांचे चरण नित्य सन्निग्ध असावेत अशी इच्छा झाली. तुळशीपत्रे वाहून महाराजांची पाद्यपूजा करण्याचा त्यांचा श्रावण मासातील नेम होता. त्यावेळी त्यांनी तो इच्छा व्यक्त केली. त्यावर महाराज बरे आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल असे बोलून निघून गेले. चिंतोपंत पाहतात तो ज्या पाटावर महाराज उभे होते त्यावरच महाराजांची पाऊले उमटली होती. तो पाट आजही जोशी मठात पाहावयास मिळतो. चिंतोपंत टोळ हा पारमार्थिक जीव असून त्याला सद्गुरु भेटीचा लाभ झाला आहे. याचा अर्थ या जीवाची पूर्व जन्मातील कमाई चांगली आहे, म्हणूनच त्याची परमार्थातील ओढ दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्यामुळे सद्गुरुद्वारा स्वस्वरूपाशी अनुसंधान प्रेमपूर्वक राहत होते. या प्रेमापोटीच तो जीव साधनेचे जप तपादी प्रकार हाताळून चित्तशुद्धीसाठी प्रयत्नशील होता. त्याची उपासना फलद्रूप होत होती. याचे प्रमुख लक्षण म्हणजे महाराजांचे रूपाने सद्गुरु भेट नित्य घडत असूनही जीवाचे हे चरण निरंतर जवळ असावेत अशी प्रार्थना केली हे होय. चित्तशुद्धी झाली नसती तर या जीवाने फक्त भौतिक सुखाचीच मागणी केली असती आणि बंगला मोटर गाडी दिला दे, एक नाही तो चार दिला दे, सारे जग की सैर करा दे असा हवरटपणा दाखवला असता. अर्थात भौतिक सुखे मागून नयेत असा याचा अर्थ नाही, परंतु ही सुखे किती मागावीत, आपल्याला परमार्थाचा विसर पडू नये, त्यात विघ्नबाधा होऊ नये इतपतच भौतिकाची अपेक्षा गरज असावी. त्याहून जादाची अपेक्षा परमार्थाला हानिकारकच असते हे पक्के ध्यानी ठेवावे. परमार्थात करिअर करायची इच्छा असेल तर भौतिकाची आस मनापासून आणि मनातून काढून टाकावीच लागते. त्याला पर्याय नाही. ती तयारी नसेल तर सरळ प्रपंचातच बुडून जावे व पुन्हा पुन्हा प्रपंचातच जन्माला येत राहावे. पण परमार्थाचे उद्दिष्ट ठेवून प्रपंचासाठी धावाधाव करणे गैरच असते. प्रपंचात मर्यादेने राहून परमार्थासाठी अपार कष्ट करण्यातच खरा पुरुषार्थ असतो. त्यासाठी आपल्या भोवती आपणच लक्ष्मण रेषा आखून घ्यावी लागते आणि ती ओलांडणे धोक्याचे आहे याची जाणीव ठेवावी लागते. महाराजांची भेट होताच चिंतोपंतांना ही जाणीव झाली. हळूहळू ती पक्की होत गेली आणि त्यातूनच सत्कृत्य सेवेची म्हणजेच चरणसेवेची इच्छा दृढ झाली. ही इच्छा दृढ होणे हेच चित्तशुद्धी झाल्याचे लक्षण होते. ते पाहून महाराज संतुष्ट झाले. तो संतोष त्यांनी ज्या पाटावर उभे राहून तुळशीपत्रांनी पूजा घेतली त्या पाटावरच आपली पावले उमटवून व्यक्त केला व आपल्या कृपेचे शिक्कामोर्तब केले. धन्यवाद.